लोकांना वाटतं सोनं म्हणजे आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई असते. पण खरं सांगू का, कधी कधी सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान काहीतरी आपल्या आयुष्यात आधीच असतं. आपल्याला फक्त ते दिसायला उशीर होतो. आजचा दिवस मला तेच शिकवून गेला. नमस्कार, मी नूतन फौजी पत्नी चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं माझ्या फौजी घरामध्ये मनापासून स्वागत. आज आम्ही सोन्याच्या दुकानात आलो. एक साधा दिवस वाटत होता, पण मनात कुठेतरी वेगळंच चालू होतं. दुकानात पाऊल टाकताच ते चमचमीत सोनं, ते सेट्स, त्या बांगड्या, ते मंगळसूत्र सगळं इतकं सुंदर दिसत होतं की मुलं तर लगेच खुश झाली. त्यांना फक्त चमक दिसत होती, पण मला मात्र त्या चमकेमागे लपलेला अर्थ दिसत होता. सोन्याच्या दुकानात बसलो होतो. लोक एक एक करून खरेदी करत होते. कोणी सेट निवडत होतं, कोणी मंगळसूत्र, कोणी अंगठ्या, आणि मी मात्र शांत होते. कारण मनात एक विचार चालू होता, खरं सोनं एवढं महत्त्वाचं आहे का? मी माझी जुनी मंगळसूत्राची वाटी हातात घेतली. ही वाटी म्हणजे फक्त एक दागिना नाही, ती माझ्या आयुष्याची सुरुवात होती. त्या वाटीसोबत अनेक आठवणी जोडलेल्या होत्या. कधी आनंद, कधी जबाबदाऱ्या, कधी शांत रात्र, कधी वाट पाहणं. आणि त्या वाटीकडे बघताना जाणवलं, दागिने बदलतात, डिझाईन बदलतात, पण त्यामागची भावना कधीच बदलत नाही. मग तुटलेली चेन दुरुस्तीसाठी दिली मी. क्षणभर मन थांबलं. तुटलेली चेन जोडली जाते, पण तुटलेला विश्वास पण मन लगेच शांत झालं. कारण आमच्या आयुष्यात जोडणं आणि तुटणं दोन्ही शिकावं लागतं. दुकानात बसून आम्ही आजूबाजूला पाहत होते. लोक हसत होते, खरेदी करत होते, आनंदात होते. पण मन माझं कुठेतरी वेगळंच चालू होतं. माझ्यासाठी खरं सोनं काय आहे? आणि उत्तर खूप शांत होतं. माझ्यासाठी सोनं म्हणजे दागिने नाहीत. माझ्यासाठी सोनं म्हणजे तो माणूस आहे जो गणवेश घालून देशासाठी उभा आहे. जो घरात असेल तेव्हा घर जिवंत वाटतं, आणि जो नसतो तेव्हा प्रत्येक दिवस घर रिकामा वाटतो. लोक म्हणतात फौजी पत्नी म्हणजे सोन्याचे दागिने घालणारी बाई. पण खरं सांगायचं तर आमचं सोनं दागिने नाही. आमचं सोनं म्हणजे सहनशक्ती आहे, वाट पाहणं आहे, आणि प्रत्येक वेळेस मजबूत राहणं आहे. मुलं इकडं तिकडं खेळत होती. त्यांना सगळं नवीन वाटत होतं. ते चमचमीत वस्तू पाहून खुश होत होते, पण मला त्यांच्या डोळ्यात भविष्य दिसत होतं. एक दिवस त्यांनाही नक्कीच कळेल की वस्तूंपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीतरी असतं, आणि ते म्हणजे आपली नाती. आज मंगळसूत्र घेताना मनात एकच विचार होता, हे सोनं मी घालते, पण माझ्या आयुष्यातलं खरं सोनं आधीच माझ्याकडे आहे. कारण सोनं कधीही विकत घेता येतं, पण माणूस नाही. प्रेम विकत घेता येत नाही, साथ विकत घेता येत नाही. कधी कधी आपण सगळं मिळवलेलं असतं, पण तरीही मनात एक रिकामपेन असतं. आणि कधी कधी काहीच नसतं, पण मन पूर्ण भरलेलं असतं. आणि आज मला तेच जाणवलं. त्या शांत दुकानात बसून मी फक्त विचार केला होता, जर हा माणूस नसता तर हे सोनंही अर्धहीन वाटलं असतं. कारण सौंदर्य वस्तूचं नसतं, ते नात्यांचं असतं. दुकानातून बाहेर येताना मन शांत होतं. ना जास्त आनंद होता, ना जास्त दुःख, पण एक समाधान होतं की माझ्याकडे जे आहे ते खूप मौल्यवान आहे. आज मी सोनं विकत घेतलं, पण खरं सांगू का, मी एक विचार घरी घेऊन गेले की खरं सोनं म्हणजे दागिने नाही, ते जो माणूस आपल्या आयुष्यात असतो तेच खरं सोनं असतं. सोनं आपण कधीही खरेदी करू शकतो, पण असा माणूस नाही. आणि म्हणूनच माझ्यासाठी तोच माझं खरं सोनं आहे. तुम्हीही तुमच्या आयुष्यात एक गोष्ट नक्की पहा की सोनं यापेक्षा आपल्या माणसाची साथ, आपल्या माणसाचं प्रेम, आपल्या माणसाची एकनिष्ठता हेच खरं सोनं असतं. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय महिलांच्या फौजी पत्नीच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट कॉमन किंवा सर्वसामान्य असते. आपण खूप विचार करतो, आत्तापेक्षा नंतर घेऊयात, नंतर खरेदी करूयात, नंतर कपडे घेऊयात, किंवा कोणतीही गोष्ट असू दे, आपण बोलतो आपलं नंतर बघूयात. पण खरं तर आपल्या आयुष्यामध्ये सोनं ह्यापेक्षा आपल्याला माहिती असतं, आपली माणसं, आपली मुलं, आपला नवरा हेच खरं आपलं सोनं असतं. आपली एकनिष्ठता आणि त्यांची एकनिष्ठता हेच खऱ्या आयुष्याची कमाई असते. पैसे कधीही कितीही कमवता येतील, पण आपल्या माणसाचा विश्वास, आपल्या माणसाची साथ, आपल्या माणसाचं प्रेम आपण कधीच विकत घेऊ शकत नाही. आणि तो तुटला ते परत मिळवणं कधीच शक्य होत नाही. आणि म्हणूनच मला एक गोष्ट घरी घेऊन मीही गेली की ह्या सोन्यापेक्षा खरं सोनं हेच आहे की आपल्या माणसाचा विश्वास जिंकणं. पुन्हा भेटूयात पुढच्या भावनेसोबत, एका नवीन आशेसोबत, नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी नूतन फौजी पत्नी. धन्यवाद. जय हिंद.